नमस्कार मंडळींनो, माझं नाव आहे सचिन आणि तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे या नवीन व्हिडिओमध्ये आणि या चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे शेतकरी उद्योजक. तर मी आज आलो आहे आपल्या बारामतीमध्ये. या ठिकाणी कृषी प्रदर्शन 2026 चालू आहे. तर आपण या ठिकाणी अत्याधुनिक यंत्रणेचा वापर करून शेतीमध्ये कशाप्रकारे अवलंब करू शकतो, हे या ठिकाणी भरपूर सारे असे अत्याधुनिक यंत्रणा तयार केलेली आहे आणि इथं विविध प्रकारचे कंपन्यांचे पण स्टॉल आहेत. तर आपण त्याबद्दल पूर्ण माहिती जाणून घेणार आहोत. तर तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि हा व्हिडिओ शेअर करा आपल्या मित्रपरिवार, विशेषतः आपल्या शेतकरी. चला बघूयात आपण या कृषी 2026 प्रदर्शनाबद्दल अधिकची माहिती. गाड्या योग्य ठिकाणीच पार्किंग करा. पार्किंग करताना दुसऱ्याला अडचण येणार नाही याची दक्षता घ्या. मशीनबद्दल काय सांगाल? हे लेझरने गवत काढायचं मशीन आहे. अश्वन टेक्निकल्स प्रायव्हेट लिमिटेडने बनवलेलं मशीन आहे. AVKने आम्हाला इथं मार्गदर्शन केलेलं आहे आणि 16 प्रकारचे गवत आम्ही याला शिकवलेले आहे आतापर्यंत ओळखण्यासाठी. हे पिकाला ओळखत नाही, हे याला ओळखतं. जे आपले तण असेल त्याला ओळखतो. साधारणपणे 2 पानापासून 1.5 फूट उंचीपर्यंतचं जे गवत असेल ते आम्ही याला शिकवलेलं. त्यात हरळी असेल, कांडी गवत असेल किंवा लवाळ असेल, अशा प्रकारचं त्याला आयडेंटिफाय करून त्याला शिकवलेलं. म्हणजे तर साईज वाढवत होती का? लांबी हे आता साधारणपणे 5.5-6 फुटापर्यंत जे तुम्हाला दिसतंय, हे 1.5 फुटापासून 5.5-6 फुटापर्यंत लहान मोठं करता येतं. उंची वाढत नाही, उंची 1.5 फुटापर्यंत राहील. जोपर्यंत पीक छोटं आहे तोपर्यंत पिकावरून फिरवायचं, मग त्याला छोटं करायचं आणि सरीमधून चालवायचं. अशी याची रचना आहे. म्हणजे छोट्या पिकामध्ये काही असलं तरी फक्त तण ओळखतं त्याला जाळून टाकतो. हो, आणि जर का पीक मोठं झालं तर मग त्याला तुम्ही हे छोटं करायचं, याची रुंदी कमी करायची आणि सरीमधून चालवायचं. हे अशा प्रकारे छोट्याशा रिमोटवरती चालणारं मशीन आहे. बॅटरी आहे, 7 तासाचं चार्जिंग, 7 तासाचं वर्किंग. उसामध्ये जोपर्यंत उसाची उंची छोटी आहे तोपर्यंत वरून चालवा, छोटं झाल्यानंतर 1.5 फुटाच्या सरीमधून चालवा. आणि याला कुठल्याही प्रकारचं केमिकल नाही, जमिनीवरती त्याचा कुठलाही परिणाम होत नाही. ज्या ठिकाणी गवत आहे त्या ठिकाणीच ते लेझर पडतं. त्या ठिकाणी आम्ही व्हिडिओ दाखवतोय, ते लेझर पूर्णपणे बर्न करतो. जमीन कशी लागते का सगळ्याला? कुठली कशी असू दे, जमिनीचा त्याच्यामध्ये काही प्रश्न नाही, पिकांचा काही प्रश्न नाही आणि जमिनीचाही प्रश्न नाही. याची काय प्राइस जाते? एक साधारण ते 10 लाखापर्यंत जाईल. 10 लाखापर्यंत. काय सबसिडी अजून काही ॲसेसरीज देतोय. सबसिडी काय असं काय अजून तरी काही सरकारशी असं बोलणं नाही. छोटे शेतकरी आहेत त्यांच्यासाठी काय? छोटे शेतकरी आहेत त्यांच्यासाठी तुम्ही विकत घेऊन, एक जण जसं ट्रॅक्टर विकत घेऊन भाड्याने दिलं जातं तसं तुम्ही भाड्याने देऊ शकता किंवा भाड्याने घेऊ शकता. पूर्णपणे आमचं स्वतःचं डिझाईन आहे. सगळं डेव्हलपमेंट आम्ही स्वतः केलं. इन हाऊस मेकॅनिकल, इलेक्ट्रॉनिक्स, सॉफ्टवेअर सगळं आमचं स्वतःचं. थँक्यू सर. तण काढायचं. हे ऑर्गॅनिक कार्बन आहे. आपले जे शेणखत असतं ना, म्हणजे स्लरीपासून डिराईव्ह केलेलं आहे. 100% ऑर्गॅनिक आहे. एग्री 5 लिटर लागतं वावराला. ते 15 रुपयाला भीमाशक्ती आहे. प्रदर्शनी साधा मिरची मसाला
काही आजारी असेल वरती असेल तुम्हाला रोपकीड पाणी नियोजन हवामान अंदाज दोन्ही ओलावा किती आहे वरच्या पांढऱ्या मुळीजवळ शेवटच्या मुळीजवळ ओलावा किती आहे हे सगळं सांगा याचा असा सेटअप असा स्वतंत्र टेम्परेचरनुसार सांगतो लिमिटेड वगैरे येतात का नाही हे अलर्ट दिले जातात मुलकूज असेल हे मेन डिवाइस जातं 60ला आज बुकिंग केलं तर 45ला भेटून एकदा सेटअप केला का 12 महिने तिथं आपला निघेपर्यंत तिथं उभं करा ते कारखान्यात ऑटोमॅटिक वापरून राहिले ऑटोमॅटिक वॉल आहे ना पूर्ण मोबाईलवर तुम्ही तुमचं जे आपलं कसं वॉल असते त्याला मॅन्युअली तुम्हाला तिथे जाऊन चालू किंवा बंद करायला त्याच्याऐवजी आपण हे मोबाईलवरून press करणार. त्याला रेंज काय म्हणजे कसं त्याचं असतं वायफाय थ्रू कनेक्शन राहणार कुठून पण ऑपरेट करू शकतो तुम्ही ऑल ओव्हर इंडिया किंवा इंडियाच्या बाहेर जर गेला तर तिथून ऑपरेट करू शकता वॉल मोबाईलवर का हां मोबाईलवरूनच ऑपरेट करायचं वॉल हां ड्रो चला नाव नोंदणी करा व्हॉट्सअपला हाय करा PDF फाईल येऊन जाईल हे आले 25 तारखेच्या पुढं हे ड्रोनची माहिती आहे हे काय करतं आपल्या 200 लिटर पाण्यामध्ये ही फवारणी करतो त्याऐवजी 10 लिटर पाण्यात फवारणी करतो एकदा चार्जिंग केल्यानंतर 2 एकर फवारणी करतं अवघ्या 7 मिनिटात 1 एकर फवारणी करायचं काम करतं याचं स्प्रेइंगमध्ये काय होतं एका थेंबाचे 1000 पार्टिकल तयार करतो त्याच्यामुळं पूर्ण शेतामध्ये 10 लिटर पाण्यामध्ये 1 एकर फवारणी होते आपल्या कृषी विभागाच्याच माध्यमातून ड्रोनचं ट्रेनिंग आहे 5 दिवसाचं निवासी ट्रेनिंग असतं एकदा चार्जिंग केल्यावर किती वेळ 2 एकर फवारणी करतात एकदा चार्जिंग केलं हां त्याची प्राईस काय जाते प्राईस लागली 5,90,000 रुपये त्याला काही सबसिडी काय गव्हर्नमेंट सबसिडी गव्हर्नमेंट कृषी विभागाच्या माध्यमातून तुम्ही घेऊ शकता पूर्ण याचे पासून बनवलेलं आहे का झाडाचे यूज केलं हो हे सगळं कॉटन पासून आणि हे ते नक्की असतात ना त्याच्यापासून बनवलेलं आहे ओके साधारणतः जी बोरवेल ड्रिल केलेली असते ना ती कन्फाईंड ॲक्विफरपर्यंत केलेली असते कन्फाईंड ॲक्विफर म्हणजे काय असतं वर्षानुवर्ष आधी साठलेल्या खडकामधलं पाणी असतो ते आपण कधी ना कधी उपसा करून एक दिवस त्याला संपवतो मग बोरवेल ही ड्राय व्हायला चालू होते मग आपल्या कंपनीचं काम काय आहे की जे केसिंग पाईप असते ना त्या मातीच्या थरामध्ये रुतवलेल्या असत्या दगडापर्यंत मग जे पण लाखो लिटर पाणी जमणार आहे पावसाचं दरवर्षी ते मातीच्या थरामध्ये साचलं जातं पण ते केसिंगमुळे तुमच्या बोरवेलमध्ये कधीच जात नाही आणि ती जमिनीतून पाझरत जायला त्याला इतके वर्ष लागतात की आपण विचार पण करू शकत नाही ते खडकामधून पासून तुमच्या साठ्यापर्यंत जायला तर आपल्या कंपनीचं एक रोबोटिक पेटेंटेड टूल आहे तुम्ही तिथे बघू शकता तिथं अडकवलं आहे असं पेटेंटेड रोबोटिक टूल आहे ते काय करते असं केसिंग पाईपमध्ये ना उभ्या काचा करते त्यामुळे काय होते जे पण पावसाचं लाखो लिटर पाणी जमलं जाणार आहे ते डायरेक्टली ॲक्सेस होते आपल्या बोरवेलमधून जायला ॲक्विफरपर्यंत त्यामुळे काय होतं जे पण ॲक्विफर आपण संपवलेला असतो त्याला पुरणभरणचं काम होतं आणि बोरवेलची लाईफ वाढते बोरवेल हे कधीही ड्राय जात नाही आता बघू शकता असं मशीन त्या केसिंग पाईपमध्ये जाऊन ना अशा झिगझॅग पॅटर्नमध्ये आहे ना कट्स लावतो त्याला त्यामुळे काय होते जे पण सराउंडेड ट्रॅप वॉटर आहे त्याला डायरेक्टली ॲक्सेस होते आपल्या बोरवेलमध्ये जाण्यासाठी
इकडचं वनिता ॲग्रो घरगुती तेल विकलेलं आहे ही 4 पुस्तकं घ्या बस. झाडांची प्रतिकारक शक्ती वाढून रोगांचा प्रादुर्भाव फार वाजून जर झालं लेट पेरल्यानंतर लोड शकत नाही. तारेची मग काय काय त्यामुळे काय केली 5 नंबर व्हरायटी आहे ती लॉन्च केली गेल्या वर्षी. परत या व्हरायटीचा आम्ही मागून सगळ्यात आधी माझ्याकडे सगळ्यात जास्त उत्पन्न देणारी व्हरायटी 5 नंबर तुम्हाला त्याची व्यवस्था करू शकतो. हां कॉन्टॅक्ट करतो तुम्हाला चालेल आणि मी कॉन्टॅक्ट करीन तुम्हाला.